नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. चाणक्य स्टुडंट याला भरघोस असं प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. बार्शी तालुक्यामध्ये आपण 13 ते 14 शाळेमध्ये आपण चांगल्या पद्धतीने कार्यक्रम यशस्वी करून दाखवलेला आहे. आज आपण सोलाखे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय बार्शी या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी आपल्या बरोबर पाहिलं असेल की 8वी 9वी याचे विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत. आपण या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे. आपण यांना रूल्स वगैरे सगळे समजून सांगितलेले आहेत. आपण कार्यक्रमाला चालू करूया. तर आपण या ठिकाणी चालू करतोय सोलाकी हायस्कूल माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय बार्शी. या ठिकाणी पहिला प्रश्न असा असेल, ज्याला हात येते त्याने हात वरती करायचा, फक्त डिस्टर्ब नाही करायचा कोणाला. कोणत्या प्राण्याचे दात सर्वात मजबूत असतात? फक्त हात वरती करायचा ज्याला येते त्याने. कोणत्या प्राण्याचे दात सर्वात मजबूत असतात? स्टँडला हात वरती करायचा आहे. मुलामध्ये हात वरती करायचा, खाली बसायचा, हात फक्त वरती करायचा. उभं राहा. मला हिचा हात दिसला, तुझा नाही दिसला. हा, तुझं नाव सांगायचं बरोबर. श्रावणी आंबाडे. हत्ती. हत्ती. श्रावणी आंबाडे हिनं हत्ती याचं उत्तर सांगितलेलं आहे. आणखी कोणाचं काय उत्तर आहे याचं? नाव सांगायचं. संस्कृती समाधान घोलप. शार्क. संस्कृतीने शार्क असं उत्तर सांगितलेलं आहे. शार्क माशाचे. येते कोणाला उत्तर? शिक्षकांना विनंती आहे, कोणाला सांगू नका. हात वरती करा, फक्त हात वरती करा, डिस्टर्ब करू नका. न्यूज चॅनल आहे बरं का, त्याच्यामुळे फक्त हात वरती करा. हा, उभा राहा. प्रीतीराज कुमार टोनगे. गेंडा. बर, आणखी कोणाचं काय उत्तर आहे? त्याने हात वरती करून ठेवलाय. कोणी उत्तर सांगितलं आता उत्तर कोणी सांगितलं? अरे राजा, असा डिस्टर्ब केला तर मग कसं होणार? चलो, तुझं नाव सांगायचं, येतं सांगायचे, उत्तर सांगायचे. वरद अनिरुद्ध न खाते. इयत्ता 8वी. उत्तर मगर. कोणाला वाटतं रे मगर उत्तर असेल असं? कोणाला वाटतं का? वाघ शेख पण आहे ना, जात त्यांची चांगली आहेत की. क्लॅप करा जोरात. मगर उत्तर बरोबर आहे. या ठिकाणचा दुसरा प्रश्न असा असणार आहे, कोणते झाड आहे जे सर्वात जास्त ऑक्सिजन देतं? तुमच्यासाठी नाही, ह्याच्यासाठी उत्तर आहे. तुळशी. याचं उत्तर आहे तुळशीचं झाड. आणखी याच्यापेक्षा वेगळं उत्तर कोणाचं असेल तर हात फक्त वरती करून ठेवायचा आहे, डिस्टर्ब नाही करायचा. हात वरती करायचा फक्त. काय नाव तुझं बाय? वरदनी तुळस हे उत्तर सांगितलेलं आहे आणि ते उत्तर चुकीचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी एकाच प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. उभं राहा. नाव सांग परत सर्वप्रथम. राजमोरे. वडचं झाड. वडाचे झाड. 2 नंबर वडाचं झाड असं उत्तर आहे. आणखी कोण आहे वडाचं झाड सांगणार उत्तर? बरं, वडाच्या झाडाशिवाय कोणाचं उत्तर आहे का? वडाच्या झाडाच्या शिवाय कोणाचं उत्तर आहे का? वेगळं उत्तर आहे तुझं? नाव सांग. शंकर मार्कडा. 8वी ब. पिंपळ. पिंपळाचे झाड. क्लॅप करा जोरात. त्याचं उत्तर बरोबर आहे. पाहिलं का? पिंपळाचं झाड आहे जे सर्वात जास्त ऑक्सिजन देतं. याच्यासाठी आपण दुसरा प्रश्न विचारतोय. डिस्टर्ब कशामुळे बोलताय? काय विषय? बोलू नका, अजिबात बोलू नका, डिस्टर्ब होतंय. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत? कुमार. अरे बोलू नका राजानो. तुम्हाला येते तर हात वरती करा फक्त. कुमारांना नाव आहे तुमचं. पूर्ण नाव पाहिजे मला. बेशिस्तपणा दाखवू नका. बोलू नका रे. प्रेम कुमार. हा फक्त थोडस 50% उत्तर बरोबर सांगतोय, पण मला वाटतं की ह्याचं उत्तर यायला पाहिजे होतं. कारण कसं आहे, आपले जिल्हाधिकारी आपल्याला माहिती असायला पाहिजे, बरोबर का? बोलण्याने काही होत नाही, फक्त तुम्ही बोलू नका. शांत डोक्याने उत्तर द्या. नाव सांगायचं. साक्षी मोरे. उत्तर कुमार आशीर्वाद. क्लॅप करा जोरात.
काय उत्तर सांगितलं रे? कुमार आशीर्वाद असं सरांचं नाव आहे, बरोबर का? तो फक्त कुमार म्हणायचा, परत वेगळंच काहीतरी म्हणला. चलो, हिच्यासाठी दुसरा प्रश्न विचारतोय आपण. कोणत्या प्राण्याचे रक्त पांढरे आहे? कोण ज्याला येतं त्यांनी फक्त हात वरती करायचा आहे. तुम्ही आणखी पण बोलण्यात वेळ घालवला ना तर तुम्ही शेवटपर्यंत बोलण्यातच वेळ घालवणार आहेत. ज्याला येतंय त्याने हात वरती करा. खेकडा. हिचं उत्तर आहे खेकडा. खेकडा कोणाकोणाचं उत्तर आहे त्याने हात वरती करा. खेकडा उत्तर आहे का तुझं? ठीक आहे, हात खाली करा. आता खेकड्याशिवाय उत्तर कोणाचं आहे का? वेगळं उत्तर आहे दोघांचं तुमच्या, बरोबर का? सांगू नका तुम्ही. बस खाली. बरोबर. प्रश्न विचारल्याच्या नंतर उत्तर येत असेल तर फक्त हात वरती करायचा आहे. उभं राहा. नाव सांगा आणि उत्तर सांगा. निर्घोष सातपुते 8वी क. उत्तर आहे व्हेल मासा, ब्ल्यू व्हेल. वेल मासा. आपल्याकडे पांढरं रक्त पाहिजे, ब्ल्यू नाही. ब्ल्यू व्हेल. प्राण्याचं नाव आहे, हा. त्याचं पांढरं रक्त आहे. हा. ठीक आहे, नाही रॉंग उत्तर आहे. आणखी कोणाचं आहे काय उत्तर वेगळं? हा, तुझं एक आहे. उभं राहा. पृथ्वीराज कुमार टोनगे नौफर डॉल्फिन. डॉल्फिन हिने उत्तर सांगितलंय, हे पण उत्तर चुकीचं आहे. पाठीमाग एवढी वैष्णवी कुलकर्णी 9वी साप. साप. हिला साप उत्तर सांगितलंय, हे पण उत्तर रॉंग आहे. चलो, हा उभा राहा. श्रावणी सोमनाथ बाबर झुरळ. क्लॅप करा जोरात. काय उत्तर सांगितलं? एवढ्याच लोकांना फक्त ऐकायला आलं, बाकीच्या लोकांना ऐकायला आलं नाही. त्याचं कारण आहे तुम्ही गोंधळ करताय म्हणून तुमच्याकडे आवाज येत नाही. लक्षात घ्या, हे फार काळजीपूर्वक ऐकायला लागतं. झुरळ, याचं उत्तर झुरळ असं आहे. आपण याच्यासाठी दुसरा प्रश्न विचारूया. असा कोणता प्राणी आहे, असा कोणता प्राणी आहे तो सर्व कामे नाकाने करतो? अरे हात वरती करायचं आहे फक्त. हा, लीक नाही करायचं उत्तर. नागतोडा. नाही. ऐका ऐका ऐका, प्रॉब्लेम काय तो सांगतो. एका प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दुसरा विद्यार्थी सांगतोय. जर सलग 5 प्रश्नाची उत्तर दिले तर ट्रॉफी मिळणार आहे. डिवायडेशन नको आहे. उभा राहा. श्रेया वसे भालेराव हत्ती. क्लॅप करा जोरात. काय उत्तर सांगितलं? हत्ती. बरोबर का? सोपं होतं का उत्तर? कस काय यायला नाही मग? तोंड नाही येते, नाकाने करतोय. चलो, सध्याच्या एका प्रश्न उत्तर बरोबर दिलंय. मुलगी आहे म्हणून एक प्रश्न विचारतो तिला. सध्याच्या राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी मुर्मू. क्लॅप करा जोरात, क्लॅप करा. बरोबर आहे का? द्रौपदी मुर्मू. 2 प्रश्नाची उत्तर बरोबर दिलेत. ऐका, तुम्ही जर लक्ष देऊन आणि व्यवस्थित जर प्रश्नाची उत्तर दिली ना तर बरोबर सगळ्या प्रश्नाची उत्तर येतात आणि लवकरात लवकर ट्रॉफी मिळून जाईल. पण जर डिवायडेशन केलं आणि बोलत बसला त्याच्यासारखं त्या विद्यार्थ्यासाठी पाठीमागे बोलून, तर काय येणार नाही. मी बोलतोय आणि तो पाठीमागे बघून बोलतोय, त्याच्यामुळे त्याला काहीच कळणार नाही. मग त्याला प्रश्नाचं उत्तर पण येणार नाही, तो शेवटपर्यंत असाच राहणार. बरोबर का? चला, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. दिदीचं नॉलेज चांगलं आहे, बरोबर का? 2 प्रश्नाची उत्तर अगदी चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत. असंच एक सोपं प्रश्न विचारूया. बार्शीचे तहसीलदार कोण आहेत? यायला पाहिजे काय उत्तर? हात वरती करायचं फक्त, लीक नाही करायचं. यायला पाहिजे नाही उत्तर. बार्शीचे तहसीलदार कोण आहेत? बसा खाली. ज्या प्रेक्षकांना ह्याचं उत्तर येतंय त्यांनी कमेंट मध्ये सांगायचं आहे. आपण या ठिकाणी नेक्स्ट प्रश्न घेतो आहे. बार्शीचे तहसीलदार ज्या प्रेक्षकांना येते त्यांनी कमेंट मध्ये सांगायचंय.
आपलं चलन माहितीये का? नोट, आपली नोट, महात्मा गांधीचा फोटो आहे बरोबर त्याच्यावर. पण महात्मा गांधीच्या फोटोच्या अगोदर नोटावरती कोणाचा फोटो होता रे? फक्त त्यानं सर्वप्रथम हात वरती केलाय. हात वरती करून ठेवा, फक्त लीक नाही करायचं. विद्यार्थ्याला सांगू नका सर तू वरती केला, पण त्याने फास्ट हात वरती केलाय. त्याच्याकडे जातो मी. तो लहान आहे ऍक्च्युली, परंतु त्याने पटकन हात वरती केलाय. 2 नंबरला त्या तिकडे जाणार आहे मी. तुम्ही हात वरती करून ठेवा काय, आणि लीक करू नका उत्तर. हा उभा. महात्मा गांधीच्या आधी नोटांवर कोणाचाच फोटो नव्हता. बर, होता म्हणजे फोटो म्हणजे चित्र नव्हतं, फोटो असा नव्हता, पण काहीतरी होतं. अरे बोलता कशासाठी? हा ऐका ऐका ऐका, कोणाचा तरी फोटो असेल ना त्याच्यावरती, कसली तरी आकृती असेल ना त्याच्यावरती, बरोबर का? लीक करू नका उत्तर, बोलू नका. हा उभा. महात्मा गांधीच्या चरख्याचा. चरख्याचा? हा. तुझं नाव सांगितलं. ज्ञानेश्वरी संतोष माने. या दिदीचं म्हणणं आहे चरख्याचा फोटो होता. चरख्याचा फोटो होता का? ज्याचं उत्तर चरखा आहे त्याने हात वरती करा. हात खाली करा. आता चरख्याशिवाय कोणाचं उत्तर आहे? ते दोघं तिघं हात वरतीच आहे. बहुतेक त्यांना उत्तर येतंय. बोलू नका रे राजानू. उभा राहा. नाव सांग. यशकाल घोगले. अशोक स्तंभ. क्लॅप करा जोरात. काय उत्तर सांगितलं? काय उत्तर सांगितलं? बरोबर आहे का? यायला पाहिजे होतं ना आपल्याला. बर चलो, कागदाचा शोध कोणी लावला माहितीये का तुम्हाला? कोणत्या देशाने कागदाचा शोध लावला? कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला? जर्मनी. जर्मनी असं उत्तर सांगितलं. जर्मनी कोणाचं उत्तर आहे? ठीक आहे, बसा खाली. जर्मनी शिवाय उत्तर त्याचं आहे. हा उभा राहा. भारत. भारत देशाने लावला असं याचं उत्तर आहे. नाहीये, भारत देशाने नाही लावला. अरे बोलू नका. अमेरिका. अमेरिका नाही. बोलू नका. हा आनंद चंद्रशेखर धारुरकर. 8वी. इंग्लंड. इंग्लंड. हा इंग्लंड नाही. हा हा कोण सांगितलंय? हा चीन. तुझं नाव सांग. पौर्णिमा अभिमान थोरात. क्लॅप करा जोरात. तिने उत्तर सांगितलंय. कोणाला कळलं उत्तर? मी नाही सांगणार आता. नका सांगू, यांना कळू दे थोडस, गोंधळ करणाऱ्या लोकांना. चीन असं उत्तर आहे त्याचं. आपण दुसरा प्रश्न विचारतोय. भारतातील पोलीस दलातील सर्वात मोठे पद कोणते? यायला पाहिजे उत्तर. सर्वात मोठं पद आहे. येते का? हात वरती करा. हात कोणाकोणाला ते हात वरती करा. त्याला विचारलं तर विचारतो, मी विचारतो. तिथून एक बेंच शिल होतं मला यायला. येते का? IS नाही. IS कोणाचं उत्तर? IS हात खाली करा. IS ज्याचं उत्तर आहे त्याने हात खाली करा. बरं कोणाकोणाला याचं उत्तर आहे त्याने फक्त हात वरती करा. पण आहेत या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. भारतातील पोलीस दलातील सर्वात मोठे पद कोणते, म्हणजे जे उच्चांक आहे, आणि ज्याला उत्तर येते त्याने हात वरती करायचा फक्त. बाकीचे इकडे तिकडे बघायचं नाही, सरांनी उत्तर सांगायचं नाही. हा नाव सांगायचं सर्वप्रथम. अनन्या केसकर. 9वी. IPS. IPS मी आताच म्हटलं की IPS हे उत्तर नाहीच आहे.
तुला येते का? हात फक्त वरती करायचा. मी आताच बोललो, हात फक्त वरती करायचा. हा, DYSP. हेच पदच नाही. DYSP असं पद असतं. हा. नाहीये. DYSP तर ते तालुक्याचं उच्चांक पद आहे. तुमच्या शेजारी बसून गोंधळ करतो सर. उभा राहा. ऋतुराज देशमुख हा. IAS. IAS तिने सांगितलं की, म्हणजे ह्याचा अर्थ ऐका ह्याचा अर्थ काय माहितीये का? हा दोन वेळा उत्तर सांगितलं IAS म्हणून. मी मगाशी सांगितलं की IAS हे उत्तर नाही, तरी पण हाच परत उत्तर देतो. म्हणजे ह्याचा अर्थ काय? तुम्ही गोंधळ करताय आणि ह्या विद्यार्थ्यापर्यंत ते उत्तर येत नाही. म्हणून शांत बसा, हे माझं सांगणं आहे तुम्हाला. शांत बसा, ज्याला येते त्याने हात वरती करा. कॉमन मध्ये उत्तर याचं सांगितलं गेलंय. याचं उत्तर आहे DGP. आता कॉमन मध्ये उत्तर सांगितलं होतं कोणीतरी, मी परत विचारलं तर त्यांनी नकार दिला. चलो ठीक आहे, चलो. कोणी सांगितलं होतं? उभा राहा. चलो आपण त्यालाच प्रश्न विचारूया. तो प्रश्न ग्राह्य धरायचा नाही, परंतु विचारूया त्याला प्रश्न. CBI चा लॉंग फॉर्म सांगायचा आहे. ज्याला येतंय त्याने फक्त हात वरती करायचा आहे. ज्याला येतंय त्याने हात वरती करायचा. बस खाली. कारण ह्याचा अर्थ तुला कोणीतरी सांगितलं होतं आणि ते तू सांगितलं, असा अर्थ होतो त्याचा. यशस्वी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. क्लॅप करा, जोरात क्लॅप करा. काय उत्तर सांगितल्याने? मोठ्याने सांगायचं सगळ्यांना. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. बरोबर का? 10 रुपयाची शिक्का आहे. 10 रुपयाचा शिक्का. प्रश्न विचारतोय, 10 रुपयाचा शिक्का आहे. तो 10 रुपयाचा शिक्का बनवण्यासाठी किती खर्च येतो? साधारण एक ते 1.5 रुपयाच्या आसपास. स्पेसिफिक उत्तर आहे त्याचं. हा, 5 रुपये. 5 रुपयाने उत्तर सांगितलंय. उत्तर बदलू नका, फक्त उभा राहा. 5 रुपये उभा राहा. कदाचित बरोबर पण असू शकतं. हा, आणखी कोण? 10 रुपयाचे शिक्का बनवण्यासाठी किती खर्च येतो? कॉमन मध्ये उत्तर नाही द्यायचं. बस खाली. हा, नाही. चलो, ज्या प्रेक्षकांना याचं उत्तर येतं त्यांनी कमेंट मध्ये सांगायचंय.